नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी म्हणजेच आयुर्वेदिक औषधी झाडे. हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीत या झाडांचा उपयोग रोगांवर उपचार करण्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी केला जात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात रासायनिक औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा जर आपण या नैसर्गिक झाडांची ओळख करून घेतली तर आपले आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकते. तर चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाची. आपण सुरुवात करूया या अशा झाडापासून जे भारतातील जवळजवळ प्रत्येक घराच्या अंगणात आढळते. तुम्ही ओळखलंच असेल, हो, ती म्हणजे तुळस. तुळशीला आयुर्वेदात औषधींची राणी म्हणून ओळखली जाते. हे एक लहानसे आणि सुगंधी झुडूप आहे, पण त्याचे गुण मात्र अत्यंत महान आहेत. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल, रोझमेरिक ॲसिड आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. सर्दी, खोकला, ताप यांवर तुळशीचा काढा रामबाण उपाय मानला जातो. रोज सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 7 तुळशींची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमताही मजबूत होते. मग ते श्वसनाचे आजार, घसादुखी आणि फुफ्फुसाचे विकार यांवरही तुळस अत्यंत प्रभावी आहे. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही तुळस उपयुक्त आहे. तणाव कमी करण्यासाठी, चिंता दूर करण्यासाठी तुळशीचा चहा पिण्याची शिफारस आयुर्वेदातही केली आहे. तुळशीच्या रोपाजवळ बसल्यानेही वातावरण शुद्ध होते, कारण ते ऑक्सिजन सोडते आणि हवेतील जंतू नष्ट करते. आता आपण बघूया कडुनिंब. हे झाड ऐकताना जरी कडू वाटत असेल तरी याचे फायदे मात्र अमृतासारखे गोड आहेत. संस्कृतमध्ये याला सर्व रोग निवारणी म्हणजेच सर्व रोग दूर करणारी वनस्पती असे म्हटले आहे. कडुनिंबाचे झाड संपूर्णपणे उपयुक्त आहे, म्हणजे त्याची पाने, साल, बिया, तेल यामुळे प्रत्येक भाग औषध म्हणून वापरता येतो. कडुनिंबाच्या पानांमध्ये निंबिन, निंबिनिन आणि इतर अनेक जैविक सक्रिय घटक असतात, जे जीवाणूंशी, विषाणूंशी लढण्यास मदत करतात. त्वचेचे रोग, खाज सुटणे, पुरळ, नायटा यावर कडुनिंबाची पाने उकळवून त्या पाण्याने आंघोळ केल्यास आश्चर्यकारक फायदा होतो. दातांसाठी तर कडुनिंबाची काडी शेकडो वर्षांपासून टूथब्रश म्हणून वापरली जाते. ती दात स्वच्छ ठेवते, हिरड्यांचे आजार दूर करते आणि तोंडाचे जंतू नष्ट करते. रक्त शुद्ध करण्यासाठी, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि यकृत निरोगी राखण्यासाठी कडुनिंबाचा रस आणि गोळ्या आयुर्वेदिक वैद्य देतात. तसेच शेतीमध्येही कडुनिंब तेलाचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जातो, जे पर्यावरणासाठीही अत्यंत सुरक्षित आहे. पुढचे झाड म्हणजे आवळा. आयुर्वेदातील चमत्कारी फळझाड. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण संत्र्यापेक्षा 20 पट जास्त असते. एकाच आवळ्यात इतके पोषण असते की त्याला अमृत फळ म्हटले तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने केस गळणे थांबते, केस काळे आणि घने होतात. म्हणूनच आवळा हे केसांच्या तेलांमध्ये आणि च्यवनप्राशमध्ये प्रमुख घटक आहेत. पचनशक्ती सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठीही आवळ्याचे खूप महत्त्व आहे. आवळ्याचे लोणचे, मुरंबा, ज्यूस, चूर्ण अशा अनेक स्वरूपात त्याचे सेवन करता येते. आपण ऐकलं असेल त्रिफळा चूर्ण, जे आयुर्वेदातील सर्वात प्रसिद्ध औषध आहे. त्यात आवळा, हरडा आणि बेहडा या तिन्ही फळांचा समावेश असतो. आता आपण बघूया एक अत्यंत शक्तिशाली वनस्पती. नाव तर ऐकूनच असाल तुम्ही, हो, अश्वगंधा. या नावाचा अर्थ आहे घोड्यासारखी बळ देणारी वनस्पती. अश्वगंधा ही एक ॲडॅप्टोजन वनस्पती आहे, म्हणजेच ती शरीराला ताणतणावाशी लढण्यास मदत करते आणि शरीराचे संतुलन राखते. अश्वगंधांच्या मुळांमध्ये विथ ॲनोलिडायसिस नावाचे घटक असतात, जे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवतात. थकवा, निराशा, झोप न येणे या समस्यांवर अश्वगंधा रामबाण आहे. व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी तर अश्वगंधा वरदानच असेल. ते स्नायूंची ताकद वाढवते, सहनशक्ती वाढवते आणि शरीर पुनर्बांधणीस मदत करते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवणे, स्त्रियांमध्ये थायरॉइड संतुलन राखणे आणि दोघांमध्येही प्रजनन क्षमता सुधारणे यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. दुधात अश्वगंधा चूर्ण घालून रात्री पिण्याची पद्धत तर आयुर्वेदात सांगितली आहे.
हे शरीराला खोलवर पोषण देते आणि झोप सुधारवते. पुढची वनस्पती आहे ब्राह्मी, म्हणजेच बुद्धिमत्ता वाढवणारी अद्भुत वनस्पती. ब्राह्मी ही एक लहानशी जमिनीवर पसरणारी वनस्पती आहे जी पाण्याजवळ वाढते. प्राचीन काळी विद्यार्थ्यांना आणि ऋषींना ब्राह्मीचे सेवन करण्यास सांगितले जात असे, कारण ती स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते. ब्राह्मीमध्ये बॅकोसाइट्स नावाचे घटक असतात जे मेंदूच्या पेशींना पोषण देतात, मज्जासंस्था मजबूत करतात आणि चिंता तणाव कमी करतात. परीक्षेचा ताण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे ते टाळण्यासाठी आणि ADHDच्या मुलांसाठी ब्राह्मी अत्यंत उपयुक्त असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. ब्राह्मी तेलाने डोक्याला मालिश केल्यास डोकेदुखी कमी होते, मन शांत होते आणि केसांचे आरोग्य सुधारते. ब्राह्मीचा रस, चूर्ण किंवा ताज्या पानांचा उपयोग केला जाऊ शकतो. आता बोलूया एका अशा वनस्पतीबद्दल जी आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच असते. हळद. हळद ही केवळ मसाला नाही, ती एक अत्यंत शक्तिशाली औषधी वनस्पती आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी हळदीवर हजारो संशोधने केली आणि सर्वांनी तिचे गुण मान्य केले आहेत. हळदीतील कर्क्युमिन हा घटक एक नैसर्गिक दाहशामक आहे. शरीरातील सूज, दुखणे आणि जखमा लवकर भरण्यासाठी हळद अत्यंत प्रभावी आहे. सांधेदुखी, संधिवात यावर रोज रात्री हळदीचे दूध पिणे, ज्याला आता जगभरात गोल्डन मिल्क म्हणतात, हे अत्यंत फायदेशीर आहे. कर्करोग प्रतिरोधक गुण, हृदयाचे रक्षण, यकृत स्वच्छ ठेवणे, त्वचा तेजस्वी ठेवणे हे हळदीचे काही प्रमुख फायदे आहेत. जखमेवर हळद लावणे, घसादुखीवर हळदीचे पाणी गुळण्या करणे या आपल्या आजीच्या घरगुती उपाय आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहेत. ही शतावरी ही वनस्पती विशेषतः स्त्रियांसाठी वरदान आहे. स्त्रियांच्या हार्मोनचे संतुलन राखणे, स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूध वाढवणे, मासिक पाळीच्या समस्या दूर करणे आणि रजोनिवृत्तीनंतरच्या त्रासांवर शतावरी अत्यंत उपयुक्त आहे. शतावरीमुळे शरीरात ओलावा म्हणजेच मॉइश्चर टिकतो, त्वचा तजेलदार राहते आणि शरीराची उष्णता कमी होते. गुळवेल हिला अमृता असेही म्हणतात. कोरोना काळात गुळवेलीचे महत्त्व सर्वांना कळले. ताप, मलेरिया, डेंग्यू, यकृताचे रोग यांवर गुळवेल रामबाण आहे. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी गुळवेलीचा काढा रोज पिणे आयुर्वेदात सांगितले आहे. रक्तातील साखर कमी करण्यासाठी आणि सांधेदुखीवर गुळवेल उपयुक्त आहे. या सर्व औषधी झाडांची माहिती घेतली, पण आता प्रश्न येतो, ही झाडे आपण स्वतः घरी लावू शकतो का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. यातील बहुतेक झाडे अत्यंत कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी देखभालीत वाढतात. तुळस, ब्राह्मी आणि अश्वगंधा या तिन्ही वनस्पती कुंडीत सहज लावता येतात. घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणात एक छोटी आयुर्वेदिक बाग तयार करता येते. हळद आणि आवळा यांना थोडी जास्त जागा लागते, पण हे घराच्या मागच्या अंगणात किंवा शेतात सहज लावता येते. कडुनिंब आणि गुळवेल ही झाडे तर अत्यंत कठीण असतात. ती उन्हाळ्यात, पावसाळ्यात कुठेही टिकतात. या झाडांना सेंद्रिय खत, नियमित पाणी आणि थोडे सूर्यप्रकाश दिल्यास ती उत्तम वाढतात. एकदा ही झाडी लावली की आपल्या घरी एक जिवंत औषधालय तयार होते, जे कुठल्याही दुकानापेक्षा जास्तच मौल्यवान आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले तुळस, कडुनिंब, आयुर्वेद, आवळा, अश्वगंधा, ब्राह्मी, हळद, शतावरी आणि गुळवेल या 8 अद्भुत आयुर्वेदिक झाडांची माहिती. ही झाडे म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल खजिना आहे. आधुनिक विज्ञानही आता या वनस्पतींचे गुण मान्य करत आहे. लक्षात ठेवा, कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार उपचारही ठरतात. पण या झाडांची ओळख करून घेणे, घरी लावणे आणि दैनंदिन जीवनात त्यांचा समावेश करणे हे तर आपण नक्कीच करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पल्लवीधारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ पाठवा, कारण निरोगी माहिती पसरवणे हेच आपले ध्येय आहे. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.